नमस्कार, मी श्वेता अंकले. आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज. बेळगावसह परिसरातील ताज्या बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी आणि खास अपडेट्स घेऊन आलो आहोत बेळगावच्या स्पेशल बुलेटिन मध्ये. राज्यातील ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. राज्य सरकारने ऑक्टोबर अखेरपर्यंत निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहेत. ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री ईश्वर खंड्रे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पाहूया हा रिपोर्ट. राज्यातील ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका ऑक्टोबर अखेरपर्यंत पार पडतील अशी माहिती ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री ईश्वर खंड्रे यांनी दिली. बेंगळुरूमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपल्याने सध्या कारभार प्रशासकांमार्फत सुरू आहे. जनतेचे प्रतिनिधी पुन्हा सत्तेत यावेत यासाठी सरकार निवडणूक प्रक्रियेला गती देत आहे. आरक्षण निश्चिती आणि वॉर्ड पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू असून ती जुलै अखेर किंवा पुढील महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला जाईल आणि आयोग 45 दिवसांच्या आत निवडणुका जाहीर करेल. दरम्यान मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकनामुळे सरकारी कर्मचारी व्यस्त असल्याने निवडणूक प्रक्रियेसाठी काही अतिरिक्त वेळ मागण्यात आल्याचेही मंत्री खंड्रे यांनी स्पष्ट केले. विजापूर जिल्ह्यात कौटुंबिक वादातून सख्ख्या बहिणीने भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी तपास सुरू केलाय. कौटुंबिक वादातून बहिणीने सख्ख्या भावाचा निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी सायंकाळी विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यात हलसंगी क्रॉसजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. बाबूसा महादेव जमादार वय 35 असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेत आप्पासाहेब मुंकासे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. मृत बाबूसा याचा विवाह 5 वर्षांपूर्वी सख्खी बहीण मीनाक्षी भतगुणकी यांनी स्वतःची मुलगी सत्यव्वा हिच्याशी लावून दिला होता. पण विवाहानंतर बाबूसा आणि पत्नी सत्यव्वा यांच्यात किरकोळ कारणांवरून वारंवार वाद होत असल्याचं सांगण्यात येते. शनिवारी सायंकाळी बाबूसा हे हलसंगी क्रॉस येथील बहिणीच्या घरी गेले असता पुन्हा कौटुंबिक वाद उफाळून आला. यावेळी संतापलेल्या बहिणीसह कुटुंबियांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बाबूसा जमादार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद झळकी पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. डीएसपी सुल्फी, सीपीआय परशुराम मनगुळी आणि उपनिरीक्षक मंजुनाथ तिरकन्नवर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पावसाने काहीशी उसंत दिल्याने खरीप हंगामातील महत्त्वाचे काम असलेल्या भात रोप लागवडीला आता वेग आलाय. बेळगाव तालुक्यात शेतकरी शेतामध्ये पाणी साठवून चिखलणी करत भात लावणीसाठी सज्ज झाले आहेत. पाहुयात हा एक रिपोर्ट. पावसाच्या विश्रांतीनंतर बेळगाव तालुक्यातील शेतांमध्ये पुन्हा एकदा लगबग सुरू झाली आहे. भात रोप लागवडीसाठी शेतकरी शेतात पाणी साठवून चिखलणी करताना दिसत आहेत. मागील काही दिवसात पावसाच्या अनियमिततेमुळे आणि काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं नियोजन विस्कळीत झालं होतं. मात्र आता हवामान निवळल्यानं बळीराजा भात लावणीच्या कामाला वेग देत आहे. दरम्यान मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे कमी रोपांमध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या 4 सूत्री आणि पट्टा पद्धतीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. भात लागवडीसाठी आवश्यक पाण्याचं नियोजन करण्यावरही शेतकऱ्यांचा भर असून अनेक गावांमध्ये बांध, बंदिस्ते आणि पाणी साठवण्याची कामे सुरू आहेत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील सावगाव वाघवडे येथून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीला आज उत्साहात प्रारंभ झाला. विठ्ठल नामाच्या गजरात शेकडो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले. बेळगाव तालुक्यातील सावगाव वाघवडे येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या पारंपरिक पायी दिंडीचे रविवारी सकाळी प्रस्थान झाले. सावगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते दिंडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. विठ्ठल नामाच्या अखंड गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि भगव्या पताका हातात घेऊन वारकरी भक्तिभावाने मार्गस्थ झाले. महिला वारकरी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या, तर आकर्षक सजवलेली बैलगाडी आणि ग्रंथ दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही दिंडी बेळगाव, चिकोडी आणि मांजरी मार्गे प्रवास करत 22 जुलै रोजी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पोहोचणार आहे. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्तीचा उत्साह शिगेला पोहोचलाय. लाखो वारकरी पायी दिंड्यांसह पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेत.
मात्र बेळगावातील काही सायकलपटूंनी भक्तीचा अनोखा मार्ग निवडत सायकलवरून पंढरपूर गाठलंय. पाहूया हा एक विशेष रिपोर्ट. बेळगाव ते पंढरपूर तब्बल 280 किलोमीटरचा सायकल प्रवास आणि सोबत विठ्ठल नामाचा गजर. पंढरपूर सायकल वारी या संकल्पनेतून बेळगावातील 7 सायकलपटूंनी ही अनोखी वारी पूर्ण केली. विठ्ठल भक्तीबरोबरच शारीरिक तंदुरुस्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत या सायकलपटूंनी पंढरपूरची वाट धरली. या वारीमध्ये राजू नायक, महांतेश, विजय कामत, अनिल गोडसे, उमेश हुद्दार आणि प्रसाद चदगडकर यांच्यासह 7 जण सहभागी झाले होते. सायकलवरून पंढरपूर गाठत या वारकऱ्यांनी भक्ती, फिटनेस आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा सुंदर संगम घडवून आणला. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं बेळगावसह परिसरातून कौतुक होत असून युवकांसाठीही हा उपक्रम प्रेरणादायी ठरतोय. वैभवनगरमध्ये 10 दिवसांपासून बंद असलेलं घर फोडून चोरट्यांनी 3.5 लाखांचा मुद्देमाल लांबवला आहे. या प्रकरणी मैनुद्दीन मनियार यांनी माळमारुती पोलिसात फिर्याद दिली. याबाबत अधिक माहिती अशी की मनियार कुटुंबीय 10 दिवसांपूर्वी घर बंद करून अजमेरला गेले होते. बंद घर पाहून चोरट्यांनी समोरील कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले 2 तोळे सोन्याचे दागिने, 100 ग्रॅम चांदीच्या वस्तू व 25,000ची रोकड चोरून नेली. मणियार कुटुंबीय अद्याप परतलेले नाहीत, परंतु शनिवारी सकाळी घर मालकाच्या भावाला दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिलं असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी नोंद करून घेतली आहे. माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास हुळगेरी यांच्याकडून सुरू आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. सर्पदंश झालेल्या शेतकरी महिलेचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. शांता कृष्णा कळविकट्टे, राहणार शेट्टीहळ्ळी असं मृत महिलेचं नाव आहे. शेतात काम करत असताना त्यांच्या पायाला साप चावला. प्रकृती खालावल्यानंतर त्यांना दड्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे सर्पदंशावरील लस उपलब्ध नसल्याने त्यांना बेळगावला हलवण्याचा सल्ला देण्यात आला. उपचारास विलंब झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दड्डी व बेळंकी आरोग्य केंद्रांमध्ये तातडीने सर्पदंशावरील लस उपलब्ध करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बेळगाव शहरातील प्रमुख चौक असलेल्या कित्तूर आणि चन्नमा चौकात लावण्यात आलेले होर्डिंगवरील बॅनर वाऱ्यामुळे फाटून लोंबकळत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे हे बॅनर खराब झाले असून ते अद्याप हटवण्यात आलेले नाहीत. रस्त्यावर लोंबकळणाऱ्या बॅनरमुळे वाहन चालक अडचणींचा सामना करत आहेत. तसेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतोय. शहराच्या मध्यवर्ती भागातील या समस्येकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांमधून व्यक्त होतीये. प्रशासनाने तातडीने फाटलेले बॅनर हटवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. बेळगाव तालुक्यातील सांब्रा येथील राजेश पाटील वय 53 यांनी राहत्या घरातील बेडरूममध्ये लुंगीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. शनिवारी सायंकाळी या वेळेमध्ये ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. घटनेची माहिती मिळताच मारिहाळ पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणाची नोंद मारिहाळ पोलीस ठाण्यात झाली असून आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेत रताळ्यांच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. आवक वाढल्यानं क्विंटल मागे 400 ते 500 रुपयांनी दर कमी झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय. बेळगाव मार्केट यार्डमधील रताळी बाजारात दर घसरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
मागील आठवड्याच्या तुलनेत रताळ्यांच्या दरामध्ये क्विंटल मागे सुमारे 400 ते 500 रुपयांची घट झाली आहे. शनिवारी बाजारात रताळ्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. मागील 4 जुलै रोजी रताळ्यांना क्विंटलला 2000 ते 2800 रुपयांपर्यंत दर मिळत होता. मात्र सध्याच्या बाजारात दरामध्ये घट झाली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी उन्हाळी रताळी काढणीसाठी मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. एकाच वेळी बाजारात आवक वाढल्यानं दरावर परिणाम झाला. सध्या बेळगाव येथून रताळी दिल्ली, मुंबई, पंढरपूर तसेच कर्नाटकातील विविध भागातील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पाठवले जात आहेत. मात्र दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भारत विकास परिषद बेळगाव शाखेतर्फे परिषदेचा 64वा स्थापना दिवस जीजीसी सभागृहामध्ये नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास राष्ट्रीय संघटन मंत्री सुरेश जैन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत केले. सुरेश जैन यांनी निस्वार्थ सेवा, राष्ट्रीय एकता आणि महिलांच्या स्वावलंबनावर मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ सीए आर.एन. हरगुडे व डॉक्टर रमाकांत नायक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात नवीन सदस्यांना शपथ देण्यात आली. तसेच एका गरजू महिलेला शिलाई मशीन आणि गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत देण्यात आली. प्राध्यापक अरुणा नाईक यांनी सूत्रसंचालन तर प्राध्यापक प्रतिभा हल्लेपन्नवर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. खरीप हंगामाला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी मशागत, शेणखत पसरवणे आणि पेरणीची तयारी सुरू केली आहे. काही शेतकरी रोहिणी नक्षत्रातील धुळीची पेरणी करतात, तर काही जण पावसाचा अंदाज घेऊन मृग नक्षत्राच्या आसपास पेरणी करतात. मात्र पेरणीनंतर पाऊस लांबल्यास बियाणे खराब होण्याची शक्यता निर्माण होते. दरम्यान पावसाने काहीशी उसंत दिल्याने शेतातील कोळपणी आणि भांगलणीच्या कामांना वेग आलाय. योग्य वेळी मशागत व तण नियंत्रण केल्यास पिकांची वाढ चांगली होते असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढला असला तरी पारंपरिक पद्धतीतील बैलांची मशागत आणि महिलांची भांगलन आजही शेतीसाठी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे सध्या ग्रामीण भागात शेतमजूर आणि शेतकरी खरीप पिकांच्या निगेसाठी शेतात व्यस्त असल्याचं चित्र दिसून येत आहे. श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कपिलेश्वर चौक बेळगाव आणि समाजसेवक कपिल भोसले यांच्या सहकार्याने कैलासवासी वरद किरण पाटील यांच्या स्मरणार्थ डेंग्यू लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष आकाश हुलियार, कपिल भोसले तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष अनंत घुमस्ते, चेअरमन सतीश नाईक, डॉक्टर विजय पुजार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, मंडळाचे पदाधिकारी, पंचमंडळी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरातून नागरिकांनी डेंग्यूपासून बचावासाठी लसीकरणाचा लाभ घेतला. समाजोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल आयोजकांचं परिसरातून कौतुक करण्यात आलं. न्यायालयीन प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीला विजापूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या 16,678 प्रकरणांचा तडजोडीद्वारे निपटारा करण्यात आला. यामध्ये धनादेश अनादर, मालमत्ता वाद, मोटार अपघात भरपाई, पोटगी आणि इतर तडजोडीने सोडवता येणाऱ्या प्रकरणांचा समावेश आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश हरीश ए. यांनी नागरिकांनी वेळ आणि पैशांची बचत करण्यासाठी लोक अदालतीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. दरम्यान लोक अदालतीच्या माध्यमातून विजापूर जिल्ह्यातील 21 दाम्पत्याचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा वैवाहिक जीवन सुरू करण्यास सहमती देण्यात आली. पक्षकार, वकील आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे लोक अदालत यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील लढ्याला बळ देण्यासाठी बेळगाव मराठी पत्रकार संघ आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने सुरू असलेल्या सर्वोच्च सह्यांच्या मोहिमेला पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पुणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित कार्यक्रमात सीमा प्रश्नाविषयी जनजागृती करत मोठ्या प्रमाणात सह्या संकलित करण्यात आल्या.
यावेळी वक्त्यांनी सीमाप्रश्न, मराठी भाषिकांवरील कथित अन्याय आणि सर्वोच्च न्यायालयातील लढ्याला जनसमर्थनाची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमात पीटर डिसोजा, विजय पाटील, मारुती वाणी यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पुण्यातील सीमावासी, युवक आणि वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारताच्या प्रसिद्ध पार्श्वगायिका एस. जानकी यांचे शनिवारी दिनांक 11 जुलै रोजी निधन झाले. वाढत्या वयामुळे उद्भवलेल्या आजारांमुळे त्यांच्यावर म्हैसूरच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 20हून अधिक भाषांमध्ये हजारो गाणी गाणाऱ्या एस. जानकी गेल्या काही काळापासून विविध आजारांनी त्रस्त होत्या. एस. जानकी या एक प्रतिभावान गायिका, गीतकार आणि संगीत दिग्दर्शिका होत्या. त्यांनी कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदी अशा विविध भाषांमधील हजारो गाण्यांना आपला मधुर आवाज दिला. व्हिएतनाममध्ये पर्यटकांची स्पीड बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला, तर 23 जणांची सुटका करण्यात आली. बचावलेल्या 2 भारतीय पर्यटकांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना फूक वॉक बेटाच्या किनाऱ्याजवळ घडली. या स्पीड बोटमध्ये 32 भारतीय पर्यटक व 4 चालक होते. बोट आन थोई द्वीपसमूहातील होन माय रूट न्योआई बेटापासून 400 मीटर अंतरावर असताना इंजिन नादुरुस्त होऊन ती उलटली आणि त्याखाली पर्यटक बुडाले. त्यामुळे पर्यटकांना स्वतःला वाचवता आलं नाही. या घटनेच्या चौकशीचे आदेश व्हिएतनामच्या पंतप्रधानांनी दिले आहेत. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.